सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2024 संकलन शुभारंभ कसबा बावडा इथल्या महासैनिक दरबार हॉल इथं आयोजित करण्यात आला होता। प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन आणि शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून या संकलनाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांना सन्मानित करण्यात आलं। ध्वजदिन निधी संकलन 2023 करता स्वेच्छेनं देणगी, उत्कृष्ट संकलन केलेले विभाग प्रमुख, संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला। सशस्त्र सेना ध्वजदिन 2023 निधी संकलनात राज्यानं इष्टकांपेक्षा जास्त निधी संकलन करून राज्यात तिसरा तर पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल प्रभारी जिल्हाधिकारी शिंदे आणि डॉक्टर चौदार यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना प्रभारी जिल्हाधिकारी शिंदे यांनी ध्वजनिधी संकलनात यावर्षी पहिला क्रमांक मिळवण्यासाठी सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून ध्वजदिन निधीला सर्वांनी सढळ हातानं मदत करावी असं आवाहन केलं। डॉक्टर भीमसेन चौदार यांनी ध्वजदिन निधी संकलनाचं महत्त्व सांगितलं। यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे, सेवानिवृत्त जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल डॉक्टर भीमसेन चौदार, जिल्हा सैनिक मंडळाचे उपाध्यक्ष निवृत्त लेफ्टनंट कर्नल विलास चुळकुडे, माध्यमिक विभागाचे उपशिक्षण अधिकारी गजानन उक्किरडे, अजय पाटील, माहिती अधिकारी वृषाली पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शासकीय अधिकारी, कर्मचारी, निवृत्त सैन्य अधिकारी, माजी सैनिक, वीर माता, वीर पिता, वीर पत्नी आणि निधी देण्यासाठी आलेले नागरिक उपस्थित होते।